गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि आता आम्ही पोहोचलोय जस्ट जम्बूला. हे बघा, जम्बूला पोहोचलोय आणि ते RFID आता आमची काढून होतील. आणि एकदा RFID काढून झाल्यानंतर बघू आता मेन आधार कार्ड आणि सगळं काढायचंय. मग बस मध्ये बसून घेऊ. अरे त्याला आवाज आहे नंतर बोलतो. सगळ्यांचं RFID चे असे आहेत. आणि आता ही सगळी आमची पब्लिकच लाईनला लागलेली आहे. सगळे लाईनला लागली, पण आमची सगळी लाईनला लागली. फायनली RFID काढून घेऊ आता. एकटा इथं काय करताय तुझा? इथं लागलाय RFID कार्ड पण आहे ना. आम्ही इथे होतो, मग लाईन कमी आहे. जिधर लाईन कम उधर आम. डन, हे सगळं घेतला. RFID माझ्या हातात आहे. या बाय राच RFID बनालेला आपलं, टेन्शन नाही आता. थांबा जरा 2 सेकंड. की सिम चेंज करतायत. आता जर तुम्ही बाटा म्हणजे इकडे जम्बूला येत असाल तर मेन गोष्ट एक तर पोस्टपेड सिम असेल तर यायचा. आणि जर पोस्टपेड सिम नसेल तर मग इकडे सिम भेटतात. कुठे गेला रे तो? तिकडे कुठेतरी उभा होता तो माणूस. दुर्गेश मुंडेनी घेतला विकत. हा यो माणूस आहे बघा. हा माणूस आहे, हा गमचावाला. तो आम्हाला सिम देतोय. काहीतरी 400-450ला त्यांनी सिम आणि रिचार्ज महिनाभराचा दिलेला आहे. तर माझ्याकडे तर जिओचा पोस्टपेड होता, त्यामुळे मला टेन्शन नाही. मला सिम चालू, आम्ही सगळं चेकबिक केलेलं आहे. पजूनी सिम त्यांची जी नातेवाईक जे आलते त्यांचे सिम परत घेऊन आलेले आहेत. ह्याचा काय माहिती नाही. बाकीचे लोक सिम घेतात, टेन्शन नाही. आता आम्ही एवढी सगळी पब्लिक इकडे थांबलोय. आणि आता आम्ही बससाठी थांबलोय. 10-15 मिनिटात बस येणार होती. 5 मिनिटं झाल्यात, अजून 10 मिनिटं थांबायचं आहे. बस आली का बसून निघू. RFID रेडी. गरम होतं इकडं, प्लीज लागते तो पण काढून लागतो. सिम नसाला आणला ना तर असं करायला लागतं. बाकी काय विषय नाही. बघा हे बघा, डायरेक्ट नाचन या. झाला आता लगेच पोस्टपेडचा सिम भेटतं. आता आम्ही बसच्या शोधात बसच्या शोधात पण लय चाललो. स्ट्रगल आहे. बस हे हॉटेल कोणतं आहे? असलं बघा. तुझं आहे का? पांडू शेटचं भाडे दिले. हे बघा हॉटेल पांडू शेटचा का? भाडं रेंट आहे. पांडू शेटचं 50 लाख रुपये भाडं येतंय महिन्याला. आता जस्ट रिव्हील केले, सांगू ना कोणला. 50 लाख रुपये. आम्ही बस दुसरं हॉटेल आला. 50 लाखात बोलतो. काय बोलतो तू? बोल. काय नाही, आता मी ड्रायव्हरचं वेट करतो. आता ड्रायव्हरला मारणार होतं ना का? दुसरी गाडी नाही, पनवेलची ती भडकली आता ड्रायव्हरवरती. आता त्याला रासमूस मारायचा, आम्हाला मारायचं आहे. जंगी होणार आहे सामना. त्याच्याने आमच्यात रंगणार आहे. त्याला अक्कल नाही इथे यायला. सुरुवात करणार आहे पहिली. हाय गाईस. पहिला मारणार आहे कानपट्टी. बघ आता बोला. हाय, गुड मॉर्निंग. आता आम्ही जम्मू तवीला पोहोचलो. आता आमचा प्रवास इथून काश्मीर बाल्टान होणार आहे. तर आता अजून ड्रायव्हर पोहोचला नाही, तर आम्ही त्याची वाट बघतो. ड्रायव्हरला आता भेटला का पहिला मारू आम्ही. एवढा का पिसालेलं त्याच्यात? कशाला पिसालेलं तुम्ही? स्टेशनला गाडी लावायची होती, त्यांनी घरी लावली गाडी. त्याच्या लोकेशन आम्ही आता चालत आलोय. काय बोला, तुम्ही काय बोलताय? काय ना, आता आपल्याला मोठा प्रवास आहे. आता आपल्याला चालत जायचं. आम्हाला पाठव. सगळे चालत आहेत बाबा. मग बसनी लाईनच लावू आपण. एक जाईल घोड्यावर, कारण का तो घोडा आहे ना. असं झालं पण जाऊन दे. आम्हाला टूरवाल्याचा फोन आलाय त्याला. हॅलो, ड्रायव्हर अजून आलेले आतमध्ये. कोणी मिळवले? ड्रायव्हर
बाबू चला पहिले बस मध्ये बसू. दुर्गेश नाईक 20 रुपये गाडी. 500 रुपये काय काय करायला लागतं. 500 रुपयासाठी निश्चय घेतलाय. काय बोला ना. हे बघा ही आमची बस आहे. नंबर आहे 3737. ड्रायव्हर आणि यो क्लीनर आहे. चला उतरा का आता बस वरती पुरा रे वायरी ए उतर विकी चल. ही बस नाही आपली दुसरी बस. उतर उतर. अरे तुम लोग बस में बैठ गए. बस में बैठ तो बोले ठीक आहे बसायलाच आहे ना. नाही बांधतो. हा घेतले विषय घेतले. हा रस्ता दिसतोय तो रस्ता त्या साईडला मागे गेला. तो गेला कटराला आणि हा झाला उधमपूरला. हा आता इथून 2 जागी चेंज झाल्यात. इथून वैष्णोदेवीला गेलो असतो आणि इथून आता चाललो आम्ही अमरनाथला. दिस वन. आता पुढे जाऊन नाश्ता करायचा. नाश्त्याला थांबायचं कारण आमच्या अर्ध्यावरती जास्त पब्लिक पुढे गेलेली आहे. त्यांना भेटू आणि मग नाश्ता करून मग पुढच्या प्रवासाला लागू. आता आम्ही थांबलोय फ्रेशन अप व्हायला. चाय बी सगळा बंद आहे असं पण. आणि आता इथून ऑलमोस्ट 200 किलोमीटर्स आहे. आता बघू आता बघा ट्रॅफिक पण लागलेली आहे. पूर्ण ट्रॅफिक आहे. फुल ट्रॅफिक जाम आहे. आता नाश्ता करण्यासाठी पण थांबायचं. अजून नाश्ता करायला पण ते नाश्ता पण नाही भेटत. काय मला काही समजा नाही. चला आता स्ट्रगल इज ऑन. सगळं टेन्शन मध्ये आलं. काय झालं वांद कसलं वांद. खाया पियाचं जायचं. अनलोडिंग झाली. आता लोडिंग पाहिजे. जाऊ दे जे पण होईल सांगतो तुम्हाला. की आमचा एक माणूस बस मध्ये आलाच नाही आणि नंतर आम्हाला समजला. रे बाबा त्याला घ्यायला येत आता. सगळा बस बी सगळी निघली पुढं. अरे हसतंय का. गेली सगळी ट्रॅफिक खुलली. चल जल्दी भाग. आता काय भाग अभी. इतना क्या भाग रहा था. ते पलगा रखा हुआ था क्या. हो चल. माणूस सांग याला काय बोलायचं याला. हम लोग निकल गया था इकडे. अरे नशीब कोण कोण बोलला. नाही मी नाही. अमोल बोलला. अमोल नाही तो बाजूवाला कोण आहे. आता आम्ही लंगरसाठी थांबतोय. काय करू बरं तुला आणू का नको. चल काय ब्रो काय आणायचं आहे. उठा जवळ नाही का. चला आमची सगळी बसला आता आम्ही भेटला. सगळी बस आम्हाला बस आमच्या एकत्र झालेलं टेन्शन नाही. आता लंगर खायला चाललेलो आहे. चाललं. येस कधी टेस्ट करून बघू आम्ही कशी वाटतं ते आम्हाला लंगरचं जेवण. चला चल. सर्वजण चोरेसा झोपलाय. मी बोललो आता अनलोडिंग केलं तर लोडिंग पण कर. मग झोपलेला उठला आता. काय शेट काय सांगू तुम्हाला इथं
हाल झाला का स्ट्रगल इज रिअल. Struggle is real. हा Real is the achievement. येस. एनिथिंग मोर? No man. नो. It's very much stick. ओके. पोटाला आग लागलेली आहे. लायनर पण घातलं. या लायनर असलेले आहेत. ब्रेक गाडीचं. Dressing करायची बाकी आहे. खूप सारे भंडारे लागलेले आहेत म्हणजे एक नाही आणि सगळ्यांचे मेन्यू वेगळे वेगळे आहेत. सगळ्यांचे मेन्यू वेगवेगळे आहेत. तर आता आम्ही इथं काय मेन्यू आम्ही आता सगळीकडे थोडा थोडा सगळ्यांचा मान ठेवणार आहे. आपल्या लग्नात कसं जेवता माणूस आमच्या इथे जेवले, तिकडे जेवले नाही. मान ठेवून एकदाच. आणि मान मोरणार आहे. मग कसा ताट मोठा वाटला म्हणून आम्ही इथे येऊन थांबलो. हे बघा करणार त्याला. हा एक ताट मला पण आण बाई. हे बघा जेवायला घेतलं. त्याच्यामध्ये चणा आहे, शिरा आहे, थोडासा भात, ही वाटाण्याची भाजी आहे आणि पुऱ्या आहेत. बसायला पण आहेत. बसू आता थोडा वेळ खाऊन घेऊ. तुझ्या मुलाचा 3 वाजता बंद झाला ना, थांबायला लागेल. तू खर्च करशील समजा नाही. बघ ना जो कांद्याला प्याडी आहे ना, ह्यो जास्त टाइमपास करतोय. मी टाइमपास करतोय. जास्त टाइमपास करतोय. बघितलं लेव मेरी गलती लेव. हा तू चार्जिंगला लाव. डाल लेकला पोचलो आम्ही. आता जर आम्हाला एंट्री नाही भेटली, आता विषय असा झालेला आहे आमचा की आम्हाला 4 पर्यंत काही करून एक बॉर्डर आहे, आम्हाला माहिती नाही ती काय, ती क्रॉस करायची. आणि ह्या भाईनी आमच्या ड्रायव्हरनी शाण्यानी बस टाकली सिटी मधून. हायवेला सोडून त्यांनी शानपणा मारून बस सिटी मधून टाकली. बाकी सगळ्या बसेस पोहोचल्या आणि आम्ही अजून पोहोचलो नाही. 1 तास बाकी आता. विषय झाले आमच्या बरोबर. काय करायचं बघू. आता बघा बाजूला डालले गे बोलतोय का जो बॉर्डर क्रॉस करायची जी केली आपण, तर आता मोस्टली आम्ही बालटालला पोहोचू शकतो. थोडा लेट होईल पण त्यांनी फरक नाही पडत. मेन म्हणजे जी बॉर्डर क्रॉस करायची जी केलेली आहे तर हळूहळू पोहोचवतं, काय प्रॉब्लेम नाही. जसं की आले परत बसायला घेतलं. चला मग लेट हो ना. पोहोच गेलाय. पहिल्यांदा असं वाटतं जेवायला थांबले हॉटेलला बघून. काय रे बसायला तरी भेटले. शेट थांबा शेट, तुमचा काय विषय आहे? हा एकदम ओके, काय प्रॉब्लेम नाही. पनीर पराठा पण सांगितलंय खाऊन खायला. ते बोल कुठला आलू का की पनीरचा? आलूचा का पनीरचा? याला घे याला घे. तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे खायला? पराठा की मागे? तिथे मी मुद्द्याची जागा आहे. इथं म्हणजे काही पण. अरे तू समोर गाडी गोली घालेल. समजत नाही. आमचा ड्रायव्हर इथं बसून खातो, त्याला अक्कल तर पोलीसवाला तरी येऊ खातो इथं. बघताय हा व्ह्यू बघण्यासाठी जो स्ट्रगल केलाय ना आम्ही, तुम्हाला काय सांगू. कसा स्ट्रगल होता आपला. हा लय स्ट्रगल. पहिलं आमच्या बरोबर काय झाला, आम्ही एक ते 2 तास
ते चालव. ठीक आहे. त्यानंतर आम्ही चालवलं 1-1.5 किलोमीटर. नंतर पंकज गेलेला काहीतरी आम्ही हा, तेव्हा टाइमपास झाला. त्यानंतर मग आम्ही निघालो. तर मग पुढे काय झाला, ट्रॅफिक लागला. त्यानंतर मग आमच्या ड्रायव्हरने डोका लावला आणि अजून ट्रॅफिक मध्ये त्याच्यानंतर हे नको ना जरा थांब. त्यानंतर विषय काय झाला की लेफ्ट मारायचा होता NH हायवेला कनेक्ट करायला, पण तिकडं त्या साईडला कोणी ग्रेनेड फेकला काय माहिती. तिथं ट्रॅफिक झाली. त्यांनी आम्हाला राईट साईडला टाकला, अख्खी डायरेक्ट फिरून आलो. त्यानंतर लास्ट स्टॉप जो चेकपॉइंटचा होता तो 4 वाजताचा होता, पण आम्ही तो चेकपॉइंटला 5 वाजता पोहोचलो, तरी पण आम्हाला सोडला. काय बोलायचं आता, देवानीच बोलवलेला होता म्हणून आम्ही आलोय. आणि आता आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो. इथे सगळ्यांची चेकिंग होणार आहे आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला बघा सगळे बॅग लागून थांबल्यात. अरे महादेव. अरे महादेवने तिकडे आणले आपल्याला, बाकी काय विषय नाही. खरं आहे की खोटं आहे. 4ची चेकिंगला मग 5 वाजता पोहोचले तरी आलो ना. बघा काय व्ह्यू आहे. एकटा माणूस आहे जो हाफ फिरतोय. अरे ह्यो पण आहे माझ्यावर. तो दुसरा माणूस आहे, मी पहिला आलो ना इथं. मग काय झालं, मी पण कालपासून. आम्ही दोघं हाफ पॅन्ट वरतीच आहेत. बघा लोकांना थंडी वाजायला लागली, तो कापायला लागला, पण आम्ही हाफ पॅन्ट वर आहे. बघा हाफ पॅन्ट वरतीच विषय घेतलाय. चेकिंग चालू आहे. कुठे चेकिंग चालू आहे बाबो, हे काय विषय. हे तो बडा स्ट्रगल आहे. स्ट्रगल करून इथपर्यंत आलो ना, काय प्रॉब्लेम नाही. काय रे अजून स्ट्रगल करू. आता काय पोहोचलो आपण. हा चलते रहो. ही लाईन हलत नव्हती, तर मग आमच्याकडे ऑप्शन नव्हता, तर आम्ही आमच्या बॅगा घेतल्या. हे बघा सगळ्यांनी बॅगा घेतल्या आणि मी चालत 2 किलोमीटर इकडे जातोय बेस कॅम्पला आमच्या. थकलो बॅगा काढून. हा बेकार कंडिशन. मी तर हाफ पॅन्ट होतो, नशीब बॅग काढलं तर मला फ्रीज भेटली माझी, मी काहीतरी घालू शकतो. पण चप्पल चालायला अजून त्रास आहे. चप्पल मोठी आहे माझी. सगळी पार्किंग आहे इकडे दिसते ती, आणि तो पूर्ण बेस कॅम्प. बेस कॅम्प वाटतंय मनाली. बघा एवढा अख्खा हा बेस कॅम्प आणि पार्किंग. किती लंगर आहेत, कंटिन्यू थांबतच नाही. कंटिन्यू अशी कंटिन्यू लंगर आहे. आणि गर्दी बघा, ही बघा रास गर्दी आहे. एवढी सगळी लोक उद्या चढाई करतील, किती गर्दी होईल. इथंच आम्ही आताच 5 किलोमीटर चाललो असो आरामात. बोल ना भाई. मग 1 घंटा थांबले बाबो. चारा कुठे एवढ्याला पोचला असतास तू. आता मी लंगर मध्ये जेवायला आलोय. सगळी बरोबर रांगेवर खायला लागले. सॉरी. इथे रोट्या बिट्या बनतात मस्त पैकी गरम, आणि लाईन लागली खाय प्यायला. आता थांबा. या बघा त्याच्याकडे पण आहे बघ. आता बाकीचे 2-3 जागेवरती पण गेलतो, पण लंगर ऑलमोस्ट सर्व बंद झालं संपलं. तर इथं आहे म्हणून बघा आता सगळं झोपाई तयारीमध्ये. 5 गडी इकडं, 5 गडी तिकडं, त्यातला 1 गडी कपन घेऊन जाऊ. फुल फॉर्म मध्ये. हा 2. बोल भाई बोल. श्री अमरनाथ यात्रा पे आए हुए सभी श्रद्धालुओं को मेरी ओर से हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. धन्यवाद. बाबा बर्फानी की कृपा से आपकी यात्रा सुरक्षित, सफल और दिव्य अनुभव से भरपूर हो. हिमालय के पावन वादियों में महादेव के दर्शन आपके जीवन में नई ऊर्जा, शांति, सुख और समृद्धि लेकर आए. आपकी हर प्रार्थना बाबा की चरणों तक पहुंचे और उनकी कृपा सदैव आप पर आए आपके परिवार पर बनी रहे. ओम नमः शिवाय. जय बाबा बर्फानी. पाणी नाने को ठंडा पाणी. जय बाबा पाणी. जय बाबा बर्फानी. चला झोपा. बाय करा. बाय. गुड नाईट. बाय 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 बाय.